लहान होते त्यावेळेस सगळ्या सणाला सुट्टी असायची. सुट्टी नसेल तर अर्धा दिवस तर शाळा असायची, बरोबर ना? जसं कामाला चालले ना आता, तर आता समजायला लागले, भाई सुट्टी वगैरे काय नसते, अजिबात नसते सुट्टी वगैरे. फक्त काम आणि प्लस कामच असतं तिथं, माहिती आहे का? किती छान असलं असतं ना जर लहानपणीचे सण आता पण तेवढ्याच उत्साहानं साजरा करता आले असते तर. कारण मला तर वाटायला आता हळूहळू काही कालांतरानंतर ना सण पण माहीत होणार नाहीत. आत्ताच बघा की आत्ताच एवढी वाईट परिस्थिती आपल्या इथं. सध्या दिवाळी, दसरा आणि गुढीपाडवा, संक्रांती हे 4 सण सोडून सणसुद्धा माहीत होईनात लोकांना. डायरेक्टली लोकं आज अक्षय तृतीया हां, आज अक्षय तृतीया आहे. बापरे! म्हणजे कसं ना, पहिला अमावास्या, पौर्णिमा, कोणता वार असेल, कोणती तिथी असेल, कोणतं काही सुद्धा असं ते लगेच माहीत असायचं माहिती आहे का? आता सगळे हळू विसरत चाललेत. यार कधी-कधी आता रंगपंचमी आहे म्हणलं सरांना विचारलं, "सर सुट्टी आहे का?" सर म्हणले, "सुट्टी नाही, काम आहे त्या दिवशी." बापरे! रंगपंचमीला सुट्टी असायला पाहिजे होती आणि पहिला असायचे ना, मग त्यावेळेस काय वाटत नव्हतं ना आणि आता सुट्टी नाही म्हणून रडते. पहिला सुट्टी असायची, सगळ्या गोष्टींमध्ये सुट्टी असायची. त्यावेळेस किती भारी असायचं ना. काश आपले महाराष्ट्रीयन सण हळू सगळे विसरत चाललेत. का बरं विसरत चाललेत? की आपण त्यांना विसर पाडतोय.